शताब्दी महोत्सव स्वर्गीय केशवरावजी घारपुरे यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी 100 वर्ष या शंकरपटाला पूर्ण झाले। त्यामुळे शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम यावर्षी गावकऱ्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून फार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। कृषी प्रदर्शनी यासाठी ठेवली आहे की शेतकरी यासाठी या पटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आणि मध्य प्रदेशातून, छत्तीसगडमधून बैलजोड्या या ठिकाणी शेतकरी आणत आहेत आणि शेतकरी येणार म्हणून आपण कृषी प्रदर्शनी ठेवली आहे। काही संपूर्ण महाराष्ट्रातून गायीसुद्धा येणार आहेत, म्हशीसुद्धा येणार आहेत आणि शेतकऱ्यांना उपयोगात आणणारे अवजारेसुद्धा या ठिकाणी त्यांचं डिमॉन्स्ट्रेशन होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आता या ठिकाणी एक चांगली सोय व्हावी, शेतकऱ्यांना या ठिकाणी विविध प्रकारचं कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावं, ॲनिमल हजबंड्रीच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावं आणि पटाची सुद्धा या ठिकाणी शंकरपटाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना एक आनंदाचा सण साजरा करता येईल 5 दिवस असा कार्यक्रम गावकऱ्यांनी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी देशाचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, या विभागाचे आमदार नानाभाऊ पटोले, आमदार भोंडेकर साहेब, माजी मंत्री आणि विद्यमान विधान परिषद सदस्य परिणयजी फुके, राजूजी कारमोरे, सर्व मान्यवर अतिथींना आम्ही निमंत्रित केलं आहे। आमच्या पट समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं की सुनीलजी केदार, शेतकऱ्यांचे नेते, माजी आमदार हे सुद्धा या ठिकाणी येत आहेत। विजयजी वडेट्टीवार काल माझं बोलणं झालं, ते सुद्धा सांगितलं की त्यांना सुद्धा या पटामध्ये मी येणार आहोत आणि त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे। बक्षिसं गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा केली आणि काही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी शेतकऱ्यांचा पट म्हणून मदत केली, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो एक गावकरी या नात्यानं आणि शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्यानं। या पटात कुठेही गालबोट लागू नये, या पटात काही अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी सुद्धा पट समितीने आणि गावच्या सरपंच महोदय माननीय शामभाऊ शिवणकर त्यांच्या टीमनी, नरेशभाऊ नवकरे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्यांची टीम आहे, मी सुद्धा त्यांना जे काही मदत लागते, जे काही अडीअडचण येते ती त्या ठिकाणी जाऊन समस्या सोडवण्याचं काम करतो। माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब, जिल्हा कृषी अधिकारी यांची सातत्याने या ठिकाणी भेट होत असते आणि ज्या सूचना देतात त्या सूचनेचा अंमल आमची पट समिती करत असते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।